नमस्कार मंडळी. तर आज आपण बघतोय तांदळाच्या पिठापासून खुसखुशीत नाश्ता. घरातील मोजक्या साहित्यात पटकन तयार होतो, चवीला मस्त लागतं. मुलांना नाश्त्याला किंवा टिफिनला सुद्धा देऊ शकता. त्यासाठी इथे मी घेतलंय 2 वाटी तांदळाचं पीठ. आपण नेहमी भाकरीसाठी वापरतो तेच तांदळाचं पीठ आहे. ह्यात घालूया बारीक चिरलेला एक मोठा कांदा, एक बारीक चिरलेली मिरची. तिखट जास्त आवडत असेल तर मिरचीचं प्रमाण वाढवू शकता. अर्धा इंच किसलेलं आलं, अर्धा चमचा जिरे. इथे मी एक मध्यम साईजचा बटाटा किसून पाण्यात ठेवलेला. बटाटा किसल्यानंतर 3-4 पाण्यात धुवून नंतर मग पाण्यात घालून ठेवलेला. बटाटा किस घातल्याने नाश्त्याला चव छान येते. आणखी यात घालूया 2 चिमूटभर हिंग, 1 चमचा किंवा आवडीनुसार घरगुती लाल तिखट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धणे पावडर, चवीनुसार मीठ, 10-12 दाणे साखर आणि भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर. ह्यात मी 1 चमचा ताजं दही पण घातलं आहे, पण ते व्हिडिओत आलं नाही. पाणी न घालता आधी हे हाताने मिक्स करून घेते. म्हणजे आपण ह्यात घातलेलं दही, कांदा, बटाटा ह्याच्या ओलाव्यात पीठ किती भिजतंय ते बघायचं. त्यानंतरच त्यात पाणी घालायचं, कारण हे खूप जास्त सैल पण करायचं नाही आहे. हाताने मिनिटभर मिक्स केल्यानंतर आता ह्यात थोडं थोडं करून पाणी घालते. घरात एखादी पालेभाजी असेल, म्हणजे पालक, मेथी, कांदापात वगैरे, तर तेही मुठभर घालू शकता. म्हणजे नाश्ता अधिक पौष्टिक व चवदार होईल. तर हे बघा, ह्या पद्धतीने मी पीठ भिजवून घेतलं आहे. खूप जास्त घट्ट किंवा खूप सैल नको, असं मध्यम ठेवायचं. जर तुमचं तांदळाचं पीठ खूप जास्त जुनं असेल, म्हणजे 20-25 दिवसांच्या आधी दळलेलं असेल, तर मग पीठ भिजवायला पाणी थोडंसं कोमट करून वापरा. मी साधंच पाणी वापरलं आहे, कारण आमच्याकडे तांदळाच्या भाकरी रोजच असतात, त्यामुळे पीठ जास्त जुनं नसतंच. आता लगेचच ह्याचे थालीपीठ बनवायला घेते. त्यासाठी कॉटनचा रुमाल पाण्यात बुडवून पिळून घेतला. रुमालावर आणखी थोडासा पाण्याचा हात लावून घेते. त्यानंतर आपल्याला थालीपीठ किती छोटं मोठं आवडतं त्याप्रमाणे पिठाचा गोळा घेऊन नेहमीप्रमाणे थालीपीठ थापून घेते. थालीपीठ थापताना पीठ बोटांना चिकटत असेल तर बोटं अधेमध्ये पाण्यात बुडवायची, म्हणजे थालीपीठ व्यवस्थित थापता येतं. मी यात चमचाभर दही घातलं आहे, पण कोणाकडे दही नसेल तर त्याच्याऐवजी 1 चमचा तेल घाला, म्हणजे थालीपीठ खाताना जास्त कोरडं लागणार नाही. थालीपीठ थापून झालं. आता बोटाने मध्ये असं छिद्र करून घेते. थालीपीठ भाजण्यासाठी गॅसवर भिडाचा तवा आधीच तापायला ठेवलेला. ह्यावर थोडंसं तेल घालून पसरवून घेते. नॉनस्टिक किंवा लोखंडी तव्यावर सुद्धा हे थालीपीठ करू शकता. त्यानंतर गरम तव्यावर अलगदपणे थालीपीठ घालून घेते. पीठ व्यवस्थित भिजवलं असेल तर ह्यावरचा रुमाल अलगदपणे निघून येतो. पण पीठ जास्त सैल झालं असेल, रुमाल निघत नसेल, तर रुमालावर थोडंसं पाणी शिंपडा, म्हणजे रुमाल अलगद निघेल. वरून आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त तेल घाला. झाकण ठेवून मिनिटभर शिजवून घेते. 1-1.5 मिनिटानंतर खालची बाजू व्यवस्थित शेकली की पलटी करून घ्यायचं. थालीपीठ भाजताना गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची. एकदम कमी आचेवर थालीपीठ भाजलं तर वातड होऊ शकतं. हे भाजताना तेलाऐवजी तूप किंवा बटर वापरलं तर चवीला अजून भारी लागेल. अलटी पलटी करून थालीपीठ व्यवस्थित भाजून घेते. हे गरम गरम खाल्लं तर छान खुसखुशीत लागतं. ह्याच्यामध्ये आपण फक्त तांदळाचं पीठ वापरलं आहे, त्यामुळे कोणाला कुरकुरीत खायचं असेल तर थालीपीठ एकदम पातळ थापा आणि गरमागरम खा. ज्यांना नरम थालीपीठ आवडत असेल त्यांनी मग मध्यम जाडीचे थापा. आपण घेतलेल्या साहित्यातून 5 थालीपीठं तयार झाली. एखादी चटणी, सॉस किंवा गोड दह्यासोबत खाऊ शकता. हे दही मी घरीच विरजण लावून तयार केलं आहे. घरच्या घरी मस्त घट्ट दही तयार होतं. ह्याची रेसिपी मी 2 दिवसापूर्वीच अपलोड केली आहे. बघितलं नसेल तर चॅनलवर जाऊन बघू शकता. तर असं हे तांदळाच्या पिठाचं थालीपीठ नक्की बनवून बघा. आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा.